नमस्कार मित्रांनो, परत आता स्वागत अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. आणि आपला शर्ट आलेला आहे, रोनाल्डोचा जर्सी आलेला आहे. शर्ट बघू शकता तुम्ही, तुम्हाला नेट दाखवतो. मी आता जस्ट आलो आहे आणि मी लगेच घातला आहे, घालून पाहिला तो जस्ट. हे बघू शकता, परफेक्ट बसला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. साईज पण बरोबर आहे. पण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला कॅश ऑन डिलिव्हरी होत नव्हती, तर मी मीशोवरून मागवला हा त्याच्यानंतर 2 दिवसांनी. आणि तो येणार होता 12 मार्चला आणि आत्ता आलेला आहे 9 मार्च आज. आणि आज आलेला आहे शर्ट, बघू शकता. एकदम परफेक्ट आहे शर्ट, सॉफ्ट आहे कापड, काहीच प्रॉब्लेम नाही. प्राईजच्या मनाने शर्ट एक नंबर आहे मित्रांनो. 353 रुपयाला बसलेला आहे मला हा शर्ट. प्राईजच्या मनाने चांगला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मला वाटलं थोडा बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तुम्हाला, बघू शकता. नको दाखवायला, ते गाड्या काढू राहिले लोक. ओके, तेच म्हटलं, प्राईजच्या हिशोबाने शर्ट चांगला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, माझ्यासोबत एक स्कॅम नाही म्हणता येणार, एक विषय झाला की काल मी रस प्यायला गेलो होतो एका ठिकाणी. त्याचं नाव नाही सांगणार मी कुठे वगैरे काय. तर त्याच्यात रसमध्ये बर्फ टाकलेला होता आणि बर्फ टाकलेला होता त्याच्यानंतर मी रस पिलो की नीट लक्ष नाही दिलं त्या ग्लासकडे वगैरे. रस पिलो, त्याच्यानंतर घशात अटकल्यासारखं झालं. मग त्याच्यानंतर मला काहीतरी वेगळा डाऊट आला, कारण तो ग्लास काचेचा होता आणि त्या काचेच्या ग्लासाकडे मी पाहिलं तर थोडासा तुटलेला होता तो. मग त्याच्यामुळं मला जरा डाऊट आला. मला वाटलं काच आतमध्ये गेली आता आपली, पण काही विषय झालेला नाही आहे. पण मित्रांनो, तुम्ही पण ऊसाचा रस पित असाल तर जरा जपून प्या, नाहीतर माझ्यासारखं होऊ शकतं. डाऊट येतो कोणाला पण येणारच आहे, कारण तो काचेचा ग्लास जो होता ना तो तुटलेला होता. मी तुम्हाला याच्यात दाखवेल, स्क्रीनवर येत असेल, असा काचेचा ग्लास होता तो. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळ झाली आता, 5:30 वाजले आणि आम्ही आलो आहे सातारा डोंगरावर आत्ता. हे बघू शकता, आपला मित्र बसलेला आहे आणि तिकडे लहान लहान पोरं मासे पकडताय, बघू शकता या साईडला. काल आम्ही त्यांना एक मासा पकडून दिला आणि आज परत ते आलेले मासा पकडण्यासाठी. आता त्यांना भेटतो का नाही काय माहिती. काल आमच्या मित्रांनीच त्यांना पकडून दिला तो मासा आणि आज पकडता येतो त्यांना का नाही आपल्याला माहीत नाही. तर मित्रांनो, दिवस दुसरा आहे आणि आपण चाललो आहे संगमनेरच्या साईडला. संगमनेरच्या पण पुढे चाललो आहे आपण. कुठे चाललो आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच पुढे. आणि आता चांगलं आवरलं, मी कपडे वगैरे घातलेले आणि निघायचं आता 10-1 मिनटात. बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल त्यासाठी सॉरी मित्रांनो. चला मग निघूया आपण. हेअर कट कसं आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर आवडलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही कसं आहे आपला गरिबाचा हेअर कट. घरचे येत आहे मित्रांनो, अजून 5-10 मिनटं बाकी. मी खाली आलेलो आहे, गाडीत बसलो आहे आणि आत्ताच न्यूज पाहिली की गॅसच्या टाक्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहे काही ठिकाणी. मला अशी एक न्यूज आली की संगमनेरला पण गॅसच्या टाक्या बंद झाल्या. आता हे खरं आहे का नाही आपल्याला माहीत नाही. युद्धामुळं खूपच परिणाम होतोय. युद्ध एक तर बंद करून तरी टाका, नाही तर जाऊ दे, आता काय बोलायचं. हां, युद्धामुळं खूपच परिणाम होतोय. आणि अजून एक न्यूज पाहिली होती टी व्हीवर की इंटरनेट सेवासुद्धा बंद होणार आहेत, असं पण आहे. आता काय माहीत काय होतंय, 2 दिवसानंतर बंद होणार आहे असं म्हणताय ते. आता आपल्याला माहीत नाही फिक्स, बघूया काय होतं. इंटरनेट बंद झालं तर लोक जीव देतील. आमच्यासारखे जोक करतोय फक्त, सिरियसली नका घेऊ. जोक कोणता, जीव देतील हा जोक होता, बाकीचं खरं आहे. कारण आता जस्ट पाहिलेलं आहे मी. आता पण आपल्याला फिक्स माहिती नाही नक्की काय मॅटर आहे हा, नीट पाहावं लागेल. मला जर कळलं काही तर ह्या ब्लॉगमध्येच तुम्हाला मी पुढं सांगेल. ओके.
ऊन पण खूप वाढलेलं आहे मित्रांनो, हे बघू शकता. खूप जास्त प्रमाणात ऊन वाढलेलं आहे आणि ना मॅटर काय होतं, गाडी गरम होती लगेच. कारण आपली ग्रे कलरची गाडी आहे, पण ब्लॅक नाही आहे, ग्रे कलर आहे. एक मिनटं मी काचवर घेतो पहिले. हां, ग्रे कलरची गाडी आहे ना, तर ती सुद्धा लगेच ऊन लागते तिच्यात, म्हणजे चटके बसतात. आता सुद्धा मला गाडी चालूच करेल मी, गाडी बंद नाही आहे. थोडी मागं लावू आपण, अजून 5 मिनटं लागतील घरच्यांना यायला. एवढी मेहनत चालू आहे मित्रांनो, तुम्ही सपोर्ट करत नाही आपल्याला, असं करू नका प्लीज. सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. जरा ओढून सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तिथं साईडला बटन असेल ते बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. एक चॅनल आहे आपला इंस्टाला, त्याच्यावर मी रील टाकत राहतो. त्याचं नेम तुम्हाला सांगेलच मी. आणि पप्पा आलेले हे बघू शकता याच्यात. आलो मित्रांनो मंदिरात आपण, निजरनेश्वरच्या. हे बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला मंदिर. खूपच ऊन आहे, अजून दर्शन घ्यायचं आहे. आज जायचं आहे आपल्याला, घरचे प्रसाद वगैरे घेता वाटतं. बॅक साईडला मित्रांनो गार्डन आहे, त्याच्या बॅक साईडला मंदिराच्या. तर तिकडं काय जायचं नाही आपल्याला, दर्शन घेणार आहे आणि सिनेमॅटिक व्हिडिओ असेल काही ते दाखवेल आणि निघणार आहे आपण लगेच, कारण खूपच ऊन आहे इथे. चाललोय मित्रांनो चक्कर मारायला. हे तुमचे दादा दादा भाऊ. लास्ट काय म्हणते, ब्लॉगमध्ये येत नाही, बोलत नाही, बोलायची लाज पडते त्यांना खूप जास्त. अरे हे पण इथं मीठ नाही. मीठ आणून